कढई तापायला ठेवून मी आता काय बनवणार आहे हा विचार डोक्यात आलाच असेल. तर मी बनवणार आहे रोज सिरप, जे की शरबतमध्ये यूज केलं जातं किंवा त्यापासून शरबत बनवलं जाते. अशा ताज्या ताज्या गुलाबाच्या पाकळ्या घेतल्या, ते पाण्यामध्ये टाकल्या आणि हे जे कप आहे मी याच्यासाठी ठेवलं होतं कारण की मला रोज वॉटर बनवायचं होतं फॉर स्किन केअर. म्हणजे त्यामध्ये मी एक स्वच्छ धुतलेला असा दगड टाकून ठेवलं होतं, ज्याच्यामुळे वेपराईज जे पाणी असेल ना ते त्या कपमध्ये पडेल आणि त्याचं रोज वॉटर बनेल. ही मी रील बघितली होती, पण नंतर लक्षात आलं की त्यावरून आईस किंवा थंड पाणीही टाकलं जातं. मग ते काय वेपराईज होताना दिसत तर नव्हतं, पण तरी बघावं म्हटलं, ट्राय करून होते की नाही, म्हणून मी ते उकळू दिलं. गुलाबाच्या पाकळ्या मस्त असा रंग सोडतात, पण बघितलं तर काय वेपराईज पाणीच नव्हतं, एक थेंबही पडत नव्हतं. त्यामध्ये वरून थंड पाणी किंवा आईस टाकावं लागतं आणि दोन्हीही सध्या अवेलेबल नव्हते. त्यामुळे मी ते काढून टाकले फुलपात्र आणि आपलं रोज सिरप बनवायला स्टार्ट केलं. तर त्यामध्ये तुम्ही बघू शकता किती लाल पंखुड्या टाकल्या होत्या, सगळ्याचा कलर पाण्यामध्ये उतरला आहे. शेवटी ते एवढं रेड होतं ना, नंतर थोडंसं पिंकी झाल्यानंतर त्याचा कलर, पाकळ्या काढून घ्यायच्या, त्या पाकळी पिळून घ्यायच्यात आणि पाकळ्याचं काही नाही करायचं, ते टाकून द्यायचं. त्या फुलपात्रामध्ये मी पाणी यासाठी काढून घेतलं की थोडंसं स्किनसाठी मास्क वगैरे बनवण्यासाठी साईडला, आणि बाकीच्या पाण्यामध्ये लिंबू, साखर मिक्स करणार आहे. साखर मी खडीसाखरेचा यूज केला आहे कारण की नॉर्मल साखरेपेक्षा खडीसाखर ही हेल्दी असते. त्यानंतर त्याला उकळू दिलं आहे. चांगलं सिरप हे असं घट्ट झालं पाहिजे, थोडंसं विस्कस झालं पाहिजे. ते होईपर्यंत आपल्याला, म्हणजे त्याची चाचणीसारखं स्ट्रक्चर येईपर्यंत आपल्याला त्याला उकळून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता मंद आचेवर कमी जास्त करत करत मी त्याला उकळून घेत आहे. रोजेसचा कलर एवढा छान येतो ना त्या पाण्याला, तुम्हाला वरून फूड कलर ॲड करायची गरजच नाही पडत. नॉर्मली मी व्हिडिओज पाहिले यूट्यूबवर, त्यामध्ये फूड कलर ॲड केला होता, पण तुम्हाला बघून वाटतं आहे का की ह्या विदाऊट फूड कलर ॲड करता असा कलर येतो, नंतरही फार छान येतो. तुम्ही बघू शकता, फक्त पेटल्स ज्या आहेत, रोजच्या ज्या पाकळ्या आहेत, त्या एकदम रेडिश पाहिजे, त्यानेकरून ते कलर सोडेल. आणि तुम्ही बघू शकता ते चिकट झालं आहे थोडंसं, आणि ते थोडंसं नसेल जरी झालं ना, हाताला चिकट लागत असेल तर तुम्ही ते काढून घेऊ शकता, किंवा थंड झाल्यावर ते परत विस्कस ह्याच्या फॉर्ममध्ये येऊन जातं. आणि हे मी एका काचेच्या बाउलमध्ये काढलं आहे. काचेच्या बाउलमध्ये यामुळे काढलं आहे कारण प्लास्टिकचं काढलं असतं तर प्लास्टिक असंही हे म्हणजे चांगलं नसतं त्यामुळे. आणि ते थोडंसं थंड झालं होतं, तर म्हटलं पप्पाला टेस्ट करून द्यावं, टेस्ट करायला द्यावं ते कसं लागतं आहे, एक्सपेरिमेंट. तर त्यासाठी मी ते 4-5 चमचे त्यामध्ये सिरप टाकलं, एक लेमन टाकलं, थोडंसं मीठ ॲड करणार आहे मी त्यामध्ये, आणि वरून वॉटर ॲड केले. पुदिन्याचे पत्तेही मी थोडेसे क्रश करून टाकलेत आणि थोडीशी टेस्ट इन्हान्स होते. आणि मग त्यामध्ये थंड असं माझ्यात पाणी ॲड केलं आहे. पाणी ॲड केल्यानंतर म्हणजे हे मिक्स करून घेऊन पाणी ॲड केल्यानंतर मी पप्पाला प्यायला दिलं. पप्पांना त्याची टेस्ट फार जास्त आवडली. तर तुम्हीही असं शरबत घरी बनवू शकता. जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असेल तर नक्कीच शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगायला